डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. नमस्कार, स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम पुन्हा एकदा, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. काय म्हणता? आवाज गेलाय? वेगळा ऐकू येतं ना? नाही, मी मिमिक्री नाही करत आहे. खरंच माझा घसा बसलाय. कसा बसला? तुमच्यामुळे बसला ना. तुमच्यामुळे कसा म्हणजे काय? अरे 50 एपिसोड पूर्ण झाले ना आपले मागच्या आठवड्यामध्ये. मग काय पार्टी बिर्टी केली, आरडाओरडा केला, ए ओ ओ. आता आवाजच येत नाहीये, काय करायचं? पण काय ना मंडळी, हे सगळं झालं तुमच्यामुळे. तेव्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी एकदा मी जोरदार टाळ्या वाजवतो. पण असो, आवाज असो नसो, मी जो हिरो दिसतो ती इमेज तर कायम आहे ना सगळ्यांची. सगळ्यात महत्वाचं काय आहे, आवाजाकडे लक्ष देत नाही. कारण मी खूप छान दिसतो, मी असं हँडसम आहे, हिरो आहे. हिरोवरून मला आठवलं, मंडळी बघा ना, प्रत्येकाला आयुष्यामध्ये तो ऍक्टर असो किंवा नसो, हिरो व्हायची जाम आवड असते. म्हणजे प्रत्येक जण आरशासमोर बघतो स्वतःला, केस तसे करून बघतो, मी हिरो झाला तर काय मजा येईल ना. कारण सिनेमा आपल्या रक्तातच आहे ना. पण एक गंमत आहे, हिरो तेव्हाच मोठा होतो जेव्हा हिरोच्या समोर तितक्याच ताकदीचा किंबहुना त्याहीपेक्षा जास्त ताकदवान खलनायक उभा राहतो. आणि पिक्चरच्या शेवटी जेव्हा तो खलनायकावरती विजय मिळवतो तेव्हा अर्थातच पिक्चरमध्ये हिरोची वाहवा होते. पण याचं क्रेडिट असतं ते खलनायकाला. म्हणूनच या मंचावरती आज मी आमंत्रित करणार आहे अशा काही खलनायकांना ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती संपूर्ण जगभरात दहशत पसरवलेली आहे. आणि आजच्या विशेष भागाचं आम्ही नावच ठेवलंय महाराष्ट्राचे फेवरेट खलनायक. सुरुवातीलाच या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अशा एका मराठमोळ्या नायकाला. खरं तर ते नायक आहेत, खलनायक आहेत, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट ते माणूस म्हणून खूप मोठे आहेत. तेव्हा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. ते मराठी आहेत याचा मला अभिमान आहे, पण मराठी पुरतं मर्यादित न राहता ते हिंदीमध्ये गेले. आणि हिंदी नंतर तमिळ, तेलुगू, मल्याळम, आता जगात कुठल्या भाषा शिल्लक आहेत मला माहीत नाही, तिकडे जाऊन त्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो सयाजी शिंदे यांना. क्या बात है, क्या बात है सर. इतका आनंद झालाय मला. आणि आज खलनायक येणार, सगळ्या हिरोंचा आवाज हे बंद करतात, आज तसं माझं झालं, माझा आवाज बंद झालाय. हे येणार म्हटल्यापासून सर सकाळपासून घसा बंद पडलाय माझा. कसं वाटतंय सर इकडे येऊन? मस्त मस्त, एकदम छान कार्यक्रम आहे. लोकांना खूप आवडतो हा कार्यक्रम, मलाही स्वतःला खूप आवडतो. आणि खरंच तुझा आवाज बसण्याचं कारण नाही, तू खूप चांगलं काम करतोस. अरे वा, क्या बात है. बघ, सयाजी सरनी सांगितलंय. मी डॉक्टर असून सुद्धा सकाळपासून माझा कॉन्फिडन्स नव्हता आवाज येणार की नाही, पण सरांच्या एका मिठीमुळे एवढा कॉन्फिडन्स वाढला, हळूहळू आवाज पण वाढेल माझा. सर अतिशय मनापासून स्वागत. आणि खूप अभिमान वाटतो सर की फक्त मराठीतच नाही तर जगभरात सयाजी शिंदे नावाचा एवढा मोठा दबदबा तुम्ही निर्माण केलाय. कसं वाटतं सर? धबधबा असं नाही, पण लोकांना आपलं काम आवडतं ह्याचा नेहमीच आनंद वाटतो. आणि कसं की सुरुवातीला वाटलं होतं की आपण मुंबईला जाऊन काम करावं, मग सिनेमात काम करावं, आणि बघता बघता तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांनी आपल्याला स्वीकारलं. ग्रेट, आनंद वाटतो खूप. क्या बात है सर. आजच्या एपिसोडमध्ये खूप गप्पा मारायच्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या कॅफेमध्ये बसा. तर आता आणखीन एका खलनायकाला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. खरं तर माझा कसा बसलाय, पण मी ज्यांच्या आवाजाचा खूप मोठा फॅन आहे, कारण त्या आवाजात जो दरारा आहे, जो मोठमोठ्या हिरोंना सुद्धा गारद करतो, असा तो पहाडी आवाज आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो दीपक शिर्के यांना. आज कसं दिसत असेल ना बघा ना, यांच्या समोर मी उभा आहे, मी किती छोटासा वाटत असेल ना एखाद्याला. सर आल्यालाच मला हा प्रश्न मनापासून विचारायचा होता. सर किती उंची आहे हो तुमची? असेल 6'2". क्या बात आहे. पण अभिनयाची उंची सर आबाळाला पोहोचलेली आहे. अरे सर कसं वाटतं आमच्या कॅफेत येऊन? मजा आली. आणि उत्स्फूर्त कार्यक्रम आहे तुमचा, लोकांना खूप आवडतो.
आज एक वेगळी थीम आम्ही काय करायची म्हणून ही थीम आम्हाला सुचली की जे सुपरस्टार खलनायक आहेत, ज्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये खलनायक साकारले आणि त्यानंतर ते घराघरात लोकप्रिय झाले, या विशेष भागात येऊन कसं वाटतं? मजा वाटते, आनंद वाटतोय, काम केल्याची पावती मिळालं समाधान वाटतंय. सर, खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप प्रश्न विचारायचे आहेत. मी तुम्हाला आदरपूर्वक विनंती करतो की प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. भीती वाटते, काय नाही होत. मी ज्या माणसाकडे बघून खरं तर घाबरायला शिकलो, मी खूप घाबरायला लागलो होतो, त्या विलनला आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. कारण त्यांचे डोळेच इतके बोलके आहेत ना, ते इतके डायरेक्ट आतमध्ये शिरतात आपल्या इथे की माणसाला धडकी भरल्याशिवाय राहत नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अनंत जोग यांचं. सर, खरंच मनापासून सांगतो, एक गाडी बाकी आहे आणि मी पिक्चर बघायचो आणि मी खूप घाबरायचो सर. मी पण. हा, मी पण. मला आत्ताही भीती वाटते की ते एकदम मला असं पकडून काय रे वगैरे असं बोलतील, मला खूप भीती वाटते. पण सर, कसं वाटतं आमच्या कॅफेमध्ये येऊन? फर्स्ट क्लास वाटतंय. चित्र खूप छान आहेत, सेटही खूप छान आहे. तुम्ही तर काय प्रश्नच नाही. अरे वा, क्या बात आहे. आता माझी भीती गेली, आता माझी भीती गेली. त्यांना मी आवडतो असं मला कळलेलं आहे. सर, खूप धमाल करायची आहे, खूप गप्पा मारायच्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत आमच्या कॅफेमध्ये बसा. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे आणखीन एका नव्या दमाच्या खलनायकाला, ज्यांनी आत्ताच्या यूथमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून दरारा निर्माण केलाय. अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करतो गणेश यादव यांचं. हा आपल्याला विचारतो कसं वाटतं. हा, तुझी हिंमत झाली कशी रे विचारायची? अरे काय सगळेच गोड गोड बोलतायत ना. आता खलनायक आहे, जरा काहीतरी वेगळं बोलायला पाहिजे. लक्षात आलं माझा घसा का बसलाय? लक्षात आलंय तुमच्या आज घसा का बसलाय? कधी कुणी बंदूक काढेल आणि इकडेच माझा आज गेम आहे असं मला टेन्शन आलंय. पण गणेश सर, खूप मनापासून स्वागत. कसं वाटतं इकडे? खूप खूप छान वाटलं. आणि ह्या निमित्ताने आम्ही बऱ्याच वर्षांनी, असंख्य वर्षांनी ॲक्च्युली ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे मित्र भेटलो आणि तू भेटलास त्या निमित्ताने आणि ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आम्हाला तुम्ही संधी मिळाली. थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे सर, मनापासून स्वागत. मी आपणालाही विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. थँक्यू. आता आणखीन एक चेअर रिकामी आहे, पण ती एका विशेष माणसासाठी आम्ही राखून ठेवले. खरं तर विलन म्हटलं की सगळ्या बायका घाबरतात असा अनुभव आहे सगळ्यांना. पण हे एक आगळे वेगळे विलन आहेत ज्यांच्या बायका खूप मोठ्या फॅन आहेत. कारण ते तांबडे बाबा म्हणून सगळ्यांच्या घराघरात फेमस आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो मिलिंद शिंदे यांचं. सर, या मंचावरती पहिल्यांदा आलेले नाहीयेत, यापूर्वीही आपण आला होतात आणि मी घाबरून पाया पडलो कारण मी एक सिनेमा केला आता, त्यात मी नायक आहे आणि सर विलन आहेत. परत इकडे येऊन कसं वाटतं? भारी वाटतंय. एक तर हा कार्यक्रम खूप लोक बघतात, याला खूप व्ह्यूवरशिप आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मान्यवर ज्यांना बघत बघत मी शिकत आलो आणि शिकतोय, त्या सगळ्यांसोबत स्टेज शेअर करायला मिळते. फार मस्त वाटतं. अतिशय मनापासून स्वागत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. जोरदार टाळ्या मिलिंद शिंदे सरांसाठी. सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे जो सगळ्यांच्या मनात आहे, घरात बसलेल्या आमच्या रसिक प्रेक्षकांच्या, की या इंडस्ट्रीत आल्यानंतर साधारणपणे प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला नायक व्हायचं. मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्या डोक्यात कधी आलं सर की आपण खलनायक व्हायचं? तुमच्यापासून सुरुवात करतो. नाही, डोक्यात कधी खलनायक व्हायचा विचार आला नव्हता. तो योगायोगानं मला रोल मिळाला. मी असा विचार केला होता की नाटकात एक भूमिका करायची म्हणून नाटकात आलो होतो. म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक नटसम्राट, ज्यात मला आनंद जोग यांनी पहिली मिठी मारली होती विंगेत. वा. आणि मला कॉन्फिडन्स दिला होता, त्याबद्दल मी त्यांचा आत्ता आभार मानतो सगळ्यांसमोर. दीपक सर, मला तुमच्याकडे यायचं आहे आता. या क्षेत्रात आपण कसे आलात आणि खलनायक होण्याचं कधी डोक्यात आलं? माझी पर्सनॅलिटीच मला खलनायक बनवून गेली. ते मला कोण हिरो बनवणार नाहीये. त्या हिरोईनचा पण प्रॉब्लेम होता. मला हिरोईन पण मिळायला पाहिजे ना, की ती नव्हती कोण. माझ्या दृष्टीने बरं झालं, कारण खलनायकाला एक विशिष्ट वेळ नसतो, त्याला लॉंग लाईफ असतं. वा, तो चालतच राहतो. क्या बात, क्या बात. आता मला अनंत जोग सरांकडे यायचंय. 100चे जे दिग्दर्शक होते त्यांनी तुम्हाला सल्ला दिला होता की आपण विलन साकारा. मला विलन करण्याचं सगळं श्रेय BP सिंगला जातं. वा.
कारण बी पी सिंग, मी एका सिरियलचं शूटिंग करत होतो राजकमल स्टुडिओमध्ये, पहिली तीर सिरियल. तेव्हा मला बी पी सिंग तिकडं भेटले. तेव्हा मला म्हणले की अंत्या तेरी आंखें जो है वो विलन के लिए बिल्कुल सही है और तू मेरे सिरियल में विलन का रोल करेगा. म्हटलं ओके. आणि मी तो केला आणि त्यानंतर तो एपिसोड बऱ्यापैकी गाजला. त्याच्यानंतर मी विलन म्हणून एस्टॅब्लिश झालो, पण त्याचं सगळं क्रेडिट मी बी पी सिंगला. क्या बात आहे, क्या बात आहे. गणेश सर, आपला अनुभव कसा होता ज्या वेळेला विलन साकारायचा होता पहिल्यांदा? हिंदीमध्ये विलन हा एक मोठं कॅरेक्टर आहे ॲक्च्युली. म्हणजे मोगॅम्बो किंवा हो, गब्बर, हो. ते हिंदीतले विलन ज्यांनी साकारलेत, ज्यांनी अजरामर करून ठेवलेत. तर आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा म्हणजे मी दुबेंकडे थिएटर केलं, विजय मेहतांकडे काम करत होतो. तेव्हा विजयबाईंचं नाटक आलं नागमंडल, आणि ते नाटक करत असताना सुधीर मिश्रा सिनेमा करत होते इस रात की सुबह नहीं. आणि तेव्हा त्यांनी मला त्या सिनेमात एक महत्त्वाची भूमिका दिली. आणि त्यात आशिष विद्यार्थी, सगळे नवीन लोक आले होते. निर्मल पांडे, आशिष विद्यार्थी, म्हणजे NSDची एक नवीन गँग तेव्हा आली होती. आणि मनोज बाजपेयी त्या रोलवरती डोळा ठेवून होता. अच्छा. हाँ, पण सुधीर म्हणाले नहीं मेरे को ये इसको मैंने नागमंडल में देखा है, मेरे को गणेश यादव ही चाहिए इस कॅरेक्टर के लिए. आणि तेव्हा इस रात की सुबहपासनं ॲक्च्युली हिंदीमध्ये एंट्री झाली. कारण बेसिकली हिंदी थिएटर करत असल्यामुळे मला वाटतं तो एक फायदा झाला. आणि त्यामुळे हिंदीत सहजगत्या काम मिळालं. मराठीत सहजगत्या काम तेव्हा कोणी देत नव्हतं आम्हाला. हिंदीत आपण खूप काम केलंय. सिंगम 2 मधला तुमचा रोल आता खूप गाजतोय. तो अनुभव कसा असतो सर? हिंदीमध्ये काम म्हणजे खूप प्रोफेशनल लोक आहेत आणि खूप पैशाचा प्रश्न नसतो. त्यामुळे म्हणजे की मला आठवतं तो ॲम्ब्युलन्सचा सीन जो होता, एक ॲम्ब्युलन्स सोडवायची, तर तिकडे 10 ॲम्ब्युलन्स उभ्या होत्या. म्हटलं क्यों नाही, वो एक गया तो कोई बात नहीं, 10 है ना, 10 टेक कर लेंगे हम लोग. अरे बापरे. इकडे मराठीत एक ॲम्ब्युलन्स आणली, गई ॲम्ब्युलन्स उसको भैया उसको जाने का, उसको भेजो. पण हिंदीत खूप प्रोफेशनल छान चांगलं आहे. फक्त हिंदीत सब्जेक्ट नाही आहे जे मराठीत सब्जेक्ट वा, आहे, तो त्रास आहे फक्त. मिलिंद सर, खलनायक पहिल्यांदा जेव्हा साकारायचा होता तेव्हा काय भावना होती? मी जेव्हा ॲक्टिंग करायला सुरुवात केली शाळा कॉलेजेसमधून, दिल्लीला गेलो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला. परत आल्यानंतर मला कळतच नव्हतं की मी काय आहे. म्हणजे मला भूमिकांमध्ये मी दिसायचोच नाही. कधी वाटायचं की आपली पर्सनॅलिटी, आपण कसे दिसतो आहोत. मग आपण पोस्टमनचा रोल मिळेल आपल्याला शिपाई मिळेल, आपण प्युअन, ड्रायव्हर, पोस्टमन, ह्याच्या पलीकडे गेटकीपर, रखवालदार, हेच करावं लागणार आहे का आपल्याला. आणि भीती वाटते की परत नगरला जायचं. मग एक मला स्वतःला कुठल्या भूमिकांमध्ये दिसतच नव्हतं. आणि दिसलो तर असं दिसायचं. सुदैवानं ते तुझ्या विना नावाचं एक सिरियल आली, ज्यात संगीत कुलकर्णीने ZTV साठी केलं होतं ते. आणि नटरंगमुळं मग सगळ्या लोकांना, जोपर्यंत तुम्ही पडद्यावर दिसत नाही मोठ्या प्रमाणात, तो नटरंगमुळं खलनायक म्हणून, खरं तर ॲक्टर व्हायलाच आलेलो आहे आणि ॲक्टरच होईन आणि व्हायचा प्रयत्न चालू आहे. पण खलनायक म्हटलं की माझ्या वडिलांना असं वाटायचं की गरीब नाही काय करायचं, साहेब, विलन, मोठा मार नाही खायचा, मारणारे लोक वगैरे असं. माझा जुळा भाऊ आहे आणि त्याला सिनेमा बनवायची खूप हाऊस आहे. आज एक आगळा वेगळा सिनेमा तो बनवणार आहे ज्याच्यामध्ये तो रोमॅन्टिक हिरो शोधतोय. ओळखलत का थल मला डायलेक्ट आलाय कोणी? हा, ओळखलत काय थल मला डायलेक्ट आलाय कोणी? आज कोणीच नाही सापडलं म्हणून असिस्टंट कम रायटर केलंय मला यांनी. आम्ही हॉलिडे एक सिनेमाची थीम काढली. कसली? सिनेमाची थीम. जरा प्रॉब्लेम माहितीये. हॉलिड सिनेमाची थीम सॉलिड सॉलिड थीम काढली आहे. हा. आम्ही हिरो शोधतोय. अच्छा. आणि आज तुमच्याकडे सॉलिड लोक आलेत, तर त्यांना आम्ही हिरो कळणार. कुणाला कळूया हिरो पहिला? त्याला कळू त्याला. काले त्याला का? तो आयुष्यात कधी हिरो होईल असं वाटत नाही. सर हे घ्या हाती. अरे बस सर. एक सर बात. सर डायलॉग सर, सिंपल है. आपका एंट्री होता है. ओके, आप Entry. इधर आते हैं. ओके, हीरोइन आती है, हीरोइन का एंट्री होता है. फिर आप फुल शाहरुख स्टाइल में डायलॉग बोलता है. कैसा? शाहरुख. शाहरुख. अच्छा. ओके. शाहरुख. हाँ. सर आपके डायलॉग है. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है सेनोरिटा. डोल डोलते वाऱ्यावर भाई माझे डोल डोलते वाऱ्यावर. जितने वालों को बाजीगर कहते हैं भाई माझे डोल डोलते वाऱ्यावर. हीरोइन का एंट्री. हिरोइन ब्रो. नहीं सर हिरोइन को आने दो.
आमची काजल हिरो मे बी हिलो है हिलो ओके ओके चल डायलॉग पाठ है हाँ. कलते हाँ. कर लेते एक्शन बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी घटना होती रहती है बातें 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 सर। बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है आंख में देखने को बोलो ना बड़े बड़े शहरों में ऐसी ऐसे ऐसे मुंडी उठाओ ना मेरी मेरी सॉरी तुम्हारी क्या मे बी एक मिनट चल क्या बोले मालूम क्या फील नहीं आ रहा है ना हाँ सर ये देखो हम आपको चेंज करने का कोशिश कर रहा है सर हीरो करने का कोशिश कर रहा है ओके आपको ना शाहरुख स्टाइल में हाँ क्या ऐसा बजाओ इधर से खुजाओ इसको ऐसा खुजाओ आइए बात सर हाँ और सर मुंडी हिलाओ हाँ ओके ले ली सर क्या बात है वाह कर लेते हैं सर ये बात एक्शन बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है डोल डोलते वारेवर बाई माझी डोल डोलते वारेवर डायलॉग डायलॉग सर डायलॉग कंप्लीट करो ह्यांनी असं केलं तर मला विलनच करावं लागेल असं. हीरो पाहिजे बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है डोल डोलते वारेवर बाई माझी डोल डोलते वारेवर हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं शाबास चल प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो चल माझ्या सिनेमासाठी एक छोटासा सीन कराल का प्लीज चल ये बात काय बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें नाही तुम्ही तुमच्या स्टाईल मध्ये तुम्ही हा बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें आलाय आलाय अरे बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है सैनोरिटा डोल डोलते वाऱ्यावर माझे डोल डोलते वाऱ्यावर माझे डोल डोलते वाऱ्यावर ते कळू देत ना काय चल 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 प्रॉब्लम क्या हो रहा है सब मस्त चालू है चल कनेक्ट चालू है खाली वो ये ट्रुंग ट्रुंग नहीं हो रहा है ये होने के बाद सिलेक्शन हो जाएगा तंग 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 इधर से आवाज आना चाहिए उसका सिलेक्शन का चांस है चल बहुत भारी हो रहा है चल हाँ हाँ एक्शन काय एक्शन एक्शन बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होते रहते सैनोरिटा डोल डोलते वाऱ्यावर भाई डोल डोलते वाऱ्यावर डोल डोलते वाऱ्यावर डोल डोलते वाऱ्यावर सिलेक्शन झालं पाहिजे सांगतोय आता चल एक तुम्हाला रिक्वेस्ट होती माझ्या सिनेमासाठी एक छोटासा सीन करून दाखव ना चल प्लीज चल चल माझा सीन हिट होईल चल प्लीज विलनचं असेल तर करीन हा सर हो चालेल. नाही आहे रोल हिरोचा तुम्ही विलन म्हणून करा हा चल बेस्ट आहे चल ये बात क्या बात प्लीज चल आता दिसेल ना मला हिरोईन अरे चल याच्यात ना रंगीत दिसेल ये बात क्या बात एक्शन सर डायलॉग बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती है डोल डोलते वाऱ्यावर डोल डोलते वाऱ्यावर तुझी टांग 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 एक चल माझी ट्रेनिंग होत नाहीये चल मी गणेश जाधव थरांना विचारतो सर तुम्ही माझ्या सिनेमात एक छोटासा सीन कराल का प्लीज चल रेडी सर क्या बात है सेम टू सेम करायचं नाही चल तुमचे डायलॉग आल केले तरी चालतील ये बात ऍक्शन ए सिनोरिटा ये बात क्या बात है बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है हार की जीतने वालों को बाजीगर कहते हैं और भाई माझे डोल डोलते वाऱ्यावर भाई माझे डोल डोलते वाऱ्यावर कोण लिहिलं रे हार के जीत राइट सर मैंने लिखा है सर काय लिहिलंय उगाच हार के जीतने वाले को वो बचाओ ना सॉरी हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं डोल डोलते वारे वार भाई डोल डोलते
सर डोळ्यात न बघता बोला. सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो सर गोळी घाला त्याला डायरेक्ट. प्लीज सर माझ्यासाठी एक थीम कराल का प्लीज गोळी घाला त्याला. मी नाही याच्या बरोबर. सर ये बात नाही मैंने कुछ नहीं किया सच नहीं. बचाओ. कहाँ पे ले जाओ मुझे? हीरो कॉपरेट करो कॉपरेट करो हीरो को कॉपरेट करो ऐसा नहीं रहेगा. चलो अरे देवा. कॉपरेट करो वेरी गुड. अरे सर रोल के बाहर. पण यासाठी स्टँडिंग ओवेशन झालं पाहिजे या दिग्गजांसाठी एकदा. खूप फॅन्स भेटत असतील सर तुम्हाला, पण एक विलनची इमेज असते, त्या इमेजचा फॅनवर काय म्हणजे रिॲक्शन बघायला मिळते? फॅन कसं भेटतात सर? काही किस्से? बरेच लोक हात मिळवायला घाबरतात. आपण गोड हसून गेलं तर म्हणतात ह्याच्या मनात काहीतरी आहे. म्हणजे आमची डेंटिस्ट आहे ती अलकर माझ्या बायकोला विचारत होती की कसं तुझे मिस्टर हे असं कसं काय वागतात आणि असं कसं काय बायकांना. पण किंवा मकरंद अनासपुरेची जी बायको शिल्पा अनासपुरे, तिनं सांगितलं होतं त्याला की त्यांच्याशी जास्त संबंध ठेवू नको. अरे बापरे, असं सांगितलं होतं मकरंदजींना? असं मकरंदजींना सांगितलं होतं. तसं नाही, आपण तसं नाही. दीपक सर तुमच्याकडे यायचं आहे आता. तिरंगा नंतरचे काही किस्से होते सर? तिरंगातली तुमची भूमिका एवढी गाजली. रस्त्याने कधी म्हणजे योग आला चालता बिलता तर लोक असे थांबायचे रिस्पेक्टफुली आणि त्यांना कळायचं की हा माणूस घाण्या माणूस आहे, की हा ह्याच्या नादी लागू नये. पण मी नाही आहे तसं. मग ते बोलल्यावर त्यांना कळायचं की हा तसा नाही आहे. मग ते सरळ आहे. आनंद जोग सर, मला तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा आहे की एवढ्या सगळ्या अनुभवानंतर खूप फॅन्स भेटत असतील, त्यांची काय काय रिॲक्शन असते? एकदा मी माझ्या बायकोबरोबर फिश मार्केटमध्ये मासे घेत होतो, तेव्हा एका म्हाताऱ्या बाईने माझ्या मुस्काडीत मारली होती. काय सांगता? मेले असं का करतोस वगैरे. तर माझ्या बायकोला प्रश्न पडला की अहो तुम्ही काय केलंय. मी म्हटलं आपण लवकर इकडून निघूया, कारण लोकांचा गैरसमज व्हायचा की मी खरंच काहीतरी केलंय की काय. आणि दुसरा प्रॉब्लेम असा होतो, म्हणजे आता आहे सध्या एक ती समजूतदार मुलगी आहे, पण माझ्याकडे कामाला बाई मिळत नाही हो. काय सांगता सर? ती म्हणते की तुम्ही एकटे असताना मी येणार नाही. हे खरं होतं असं? हो, त्याचा मग त्रास होतो. मग असं वाटतं की आपण विलनचे रोल का करतो. पण तिला मी म्हणतो की पगार हवा असेल तर मलाही करणं भाग आहे. म्हणजे तिला पगार हवा. ती घाबरत असेल हो. पगार मागायला यांनी बंदूक काढली तर केवढंच पडायचं. गणेश सर मला तुमच्याकडे यायचंय. हाच प्रश्न आहे की फॅन्स भेटत असतील, असा काही किस्सा आठवतोय सर छान? मध्ये एक पिरियड असा होता की हिंदीत खूप सारे माझे इन्स्पेक्टरवरती इन्स्पेक्टर येत होते. हा. सारखा पोलीस ऑफिसर. मग त्यात मध्ये मोरिया नावाचा एक सिनेमा गेला होता, त्यातही पोलीस इन्स्पेक्टर होता. आणि आपले एक सहआयुक्त आहेत, त्यांना मी भेटायला गेलो होतो ह्याला कुलाब्याला. आणि त्यांना भेटायला गेलो तेव्हा सगळे पोलीस ते बाहेर त्यांची परेड चालू असते ना, सगळे त्यांची परेड चालू होती. आणि इतक्यात मीच तिकडनं चाललो होतो आणि ते थांबले सगळेजण. तर तुम्हाला त्यांचं ऑफिस म्हणून काय झालं सर साहेब आलेत. अरे बापरे, सगळ्यांनी मला क्या बात आहे. तर आय वॉज लाईक की मला एकदम असं म्हणजे बरं वाटलं आणि म्हणतं म्हटलं चायला हे इन्स्पेक्टर करणं बंद केलं पाहिजे. मिलिंद सर तुमच्याकडे यायचंय आता मला. असा काही किस्सा आठवतोय सर छान? लोक जवळ येत नाहीत. आपण कॉलेजच्या गॅदरिंगला तुम्ही जाता स्नेह संमेलनाला, मुली अशा लांब उभ्या असतात, असं वाटतं धरेल की काय हा सुद्धा ते वाटतं. एका सिनेमात असाच होता, अलीकडच्या सिनेमात नटी आणि मी की हां मी म्हटलं काय करा डायरेक्टर साहेब सांगा, थोडंसं कोरिओग्राफ करा, ब्लॉक करा. धरा हात धरा. मी म्हटलं ठीक आहे, पुढे बघा ना त्या अनुषंगाने पुढे जात राहा. हे काय डायरेक्ट असं कसं.
एखादा विलन जेव्हा साकारला जातो किंवा कुठलाही अभिनयाचा प्रकार साकारला जातो तेव्हा सगळं टेन्शन डिरेक्टरला असतं किंवा जर नट नीट नसेल तर. असाच एक दिग्दर्शक आता या मंचावरती येणार आहे सर, जो बनवतोय एका खलनायकावरती सिनेमा. मी एक फिल्म बनवलेली आहे सर. म्हणजे तुम्ही सगळे हिंदीमध्ये काम करता म्हणून मी हिंदीमध्ये बनवली. म्हणजे फिल्म कम्प्लीट झाली आहे, ऑलमोस्ट कम्प्लीट आहे. पण ते शेवटचे 2 सीन म्हणजे एकदम क्लायमॅक्सचे सीन राहिलेले आहे सर. क्लायमॅक्सचे लास्ट वर करतात ना ते क्लायमॅक्स राहिले ते बरं आहे. मी ते आता करणार आहे सर. मी आता करणार आहे. म्हणजे बिग बजेट पिक्चर बनवलाय सर. म्हणजे तो शोले, शान, तसं शानवर आधारित मी पिक्चर बनवलाय आहे सर. शान द सारवणे असं जबरदस्त फिल्म बनवली आहे सर. आता आमच्या व्हिलनला एंट्री, हाय शाकाल. बेरिंग बघा सर, बेरिंग. उठवतो सातो. शाबास. क्या बात है, क्या बात है, शाबास. म्हणजे डायलॉग बघा, टेरिंग बघा सर, वा शाबास. उठवतो सातो. उठवतो सातो. अरे तेवढंच पाठ केलं का? धज्जा उडतो, धज्जा उडतो. हा मी ऍक्शन बोलल्यावर बोलायचं. हा हॅलो, तुम्ही कोण आहे? मेन विलन. काय मेन विलन आहे मी. अरे मेन विलन हा आहे, तू नाही आहे मेन विलन. नाही नाही, असं काय करताय? मी घरी सांगून आलोय. काय अरे बायकोला सांगितलं मेन विलन आहे मी, असं काय करताय? विलनच्या मागे उभं राहायचं, मी सांगन तसं काम करायचं, मध्ये मध्ये बोलायचं नाही. हा सर, तुमची बरी आहे ना तब्येत? अरे बापरे, गोळ्या वगैरे घेतल्या ना? असू द्या असू द्या सर. सर सीन म्हणजे असा आहे ना सर, की विलनना की नाही हिरोच्या आईला कैद करून ठेवलेला आहे. ऍक्शन. काय आहे ते? काय आहे ते? लोड केली ना, लोड. कशाला लोड गेली? मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. बरं वाटतं डायलॉग मध्ये. अरे बरं वाटते, मी ठरविल ना. बरं वाटते काय? अजिबात डिस्टर्ब करू नका. ऍक्शन. उसकी माँ हो शिवी देतोय. अरे काय असं कसं? जाओ उसकी माँ. हे काय? शिवी देतो तो? हा, शिवी देतो? अरे डायलॉग आहे तो, पूर्ण ऐकून घे पहिले. हा ऍक्शन. उसकी माँ. चुकून. अरे गोळी मारली तो त्याच्यात ना. चुकून झालं. अरे चुकून काय चुकून झालं? मेला असतं म्हणून एखादा माणूस. अरे कोण आणलं याला? हा ऍक्शन. उसकी माँ को लेके आओ. अरे कडाक दादा, क्या बात है. जाओ उसकी. वाह, आता ना निळू फुले दादा. जाओ उसकी माँ को लेके आओ. कडक आता सायजी सिद्धा. जाओ उसकी माँ को लेके. गणपतीला काय असेल तर सांगा. आज करतो तू कार्यक्रम. दे ना कार्ड असेल ते बोलवतो देतो मी कार्ड. तुला. हा कार्ड देतो. काय झालं तुमचं व्यवहार झाले? हा मिमिक्रीचा कार्यक्रम चालू आहे इथं. ऍक्शन. जो उसकी माँ को लेके आओ. शूटिंग मध्ये हॅलो. हा अगं हे शूटिंग मध्ये. हा आम्ही तर बरोबर करतोय. हा त्याला 2 डायलॉग आहेत, मला 4 आहेत. काय शाहरुख भेटला होता ना? शाहरुख पण भेटला होता, जुनी ओळख. धावत आला मला बघून, काय बावड्या कुठे आता बोलला मला.
मला बोलतो मावा आहे का मावा म्हणलं बस काय सोड ना स्वतः आणत जा ना आता तरी शाहरुख मला कोण भेटलं होतं? शाहरुख फोन बंद करून टाकतो आणि इकडे फोन ऍक्शन. जाओ उसकी माँ को लेके आओ. अरे तुझा डायलॉग आहे ना आता. काय अरे तिने म्हणायचं हे मोग्याम्बो अंदाज. हा ओके हा ऍक्शन. जाओ उसकी माँ को लेके आओ. हे मग मेन विलन आहे तो. हा ते अहो नाही चिकूनच आलं हे बघ. मी जाऊ नाही सॉरी सर. अरे केस नसल्यामुळे डायरेक्ट मार बसते टाकल्यावरती. हा सॉरी सर. हातबीत काय करू नको. हे हे मोग्याम्बो हा, हा हा सर एकदा हा पटकन सर. हाँ जाओ उसकी माँ को लेके आओ. तसं नाही रे तसं बोला जाओ उसकी मोकल ते तसं घ्या ना. अरे तुला दिलं तेवढं घे ना तू. त्याला कशाला सांगतो. सॉरी सॉरी मला कळलं तुझ्या पोटाचा प्रॉब्लेम आहे ते. हा ऍक्शन. जाओ उसकी माँ को लेके आओ. हे चंगमंगो काय चंगू मंगू मोग्याम्बो शब्द आहे मोग्याम्बो. मेन विलन पाहिजे मेन विलन. घरी सांगून आलाय मेन विलन कर. जाओ उसकी माँ को लेके आओ. हे कदंबा आंबो भाऊ कडंबो अंडो भाऊ. हा एक शब्द बोलू नको. एक शब्द बोलायचा नाही. फक्त हात वरती करायचं निघून जायचं. हा जाओ उसकी माँ को लेके आओ. जी साहब अरे हे कोण आहेस तू. तुम्हीच म्हणले ना हा विलनचे माणूस आहे. एवढे कपडे खर्च केला तुझ्या बंदूक दिला तर सलाम काय करतो. गुरखा आहेस का. टाइम तर मर्डर करेल का त्याचा. वळे आहेत का ते शिल्लक. चल ये पटकन ऍक्शन सर. जाओ उसकी माँ को लेके आओ. जाऊ इसके घर वालों को फोन करके कहो कि अगर अपनी माँ की सलामती चाहते हो तो 50 लाख रुपए लेकर काली घाटी के पीछे आओ. दादा केडक दादा. अरे हे तुला बोलायचं आहे. हे तू बोलणार फोनवर सांगणार. चल या फोन घे चल फोन कर. चल या फोन घे चल फोन कर. अगर अपनी माँ की सलामती चाहते हो तो 50 लाख रुपए लेके काली घाटी के पीछे आओ. हाँ. सिंपल वाक्य है. हाँ हाँ अगर घाटी की सलामत चाहते हो तो 1 लाख में घाटी काय ते काय. अगर अपनी माँ की सलामती चाहते हो तो हाँ लक्षात मगर अपनी मगर कुठं रे. अरे मगर कुठं रे. अगर हाँ मैंने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है. तुम्हारा काम नंतर आएगा. माझी शांत बैठो. सर मी काय कसे हाप आपले आहेत रे. एकदस अगर अपनी माँ की सलामती चाहते हो तो 50 लाख रुपए लेके काली घाटी के पीछे आओ. समझे. मैंने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है. तुला धरून आणलेला आहे. किडनॅप झालेली आहेस तू. इसके घर वालों को इसकी आवाज सुना दो. बेटा मैंने तुम्हारे लिए गाजर का हलवा अरे काय चालू गाजर चालवा. त्याला एक प्रॉब्लेम आहे हिला आचा प्रॉब्लेम आहे त्याला आज काय चाललंय. अरे तुझे प्रॉब्लेम बघ पहिले किती आहे स्वतःचे ते. घाम काढलाय एका सीन मध्ये तुम्ही लोकांनी. अरे मारो उसको. अरे नुसतं काय करते अरे ए थांबा रे. पकड त्याला. मिलिंद शिंदे सर इकडे आलेत म्हटल्यावरती असं त्यांना आम्ही जाऊ देणार नाही. तांबडे बाबांचं भजन झालंच पाहिजे पुन्हा एकदा. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा तांबड़े बाबा तुम्हारी शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा तांबड़े बाबा. एक गवळण एक छोटीशी
नका पाहू बाई माग वळून वा नका पाहू बाई माग वळून नका नका पाहू बाई माग वळून हे चिमुगो मुरादा गोदा गंगा जमना चंद्रावळी नीट चला मोर बघून हे चिमुगो मुरादा गोदा गंगा जमना चंद्रावळी नीट चला मोर बघून नका पाहू बाई माग वळून हे बात सयाजी शिंदे सर, मला तुम्हाला विचारायचं की या सगळ्या कलेची आवड शाळेपासूनच होती? हो, म्हणजे वेळेकामठी माझं गाव. तेव्हा आमच्या वेळातच 7वीपर्यंत शाळा होती. कलापथक होतं. रूपचंद चव्हाण हा कामठीचा आत्ता जो शाहीर आहे तो त्यावेळचा गायक होता. मला आठवतं त्यावेळचं एक गाणं रूपचंद पुढे म्हणायचं, आम्ही पाठीमागं म्हणायचो ते, या देशासाठी रणमैदानी लढती ते झुंजार, भारतीयानो आपण सारे करूया जय जयकार. मग आम्ही मागो जय जयकार जय जयकार जय जयकार. वा वा. आनंद जोग सर, तुम्ही कसे होतात सर शाळेमध्ये? शाळेत मी अभ्यास सोडून बाकी सगळं करायचो. अच्छा. शाळेत असताना मी एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. अरे बापरे. आणि आमच्या वेळेला SSC ला असं ऑप्शन होतं की हायर मॅथ्स की लोअर मॅथ्स. तर तिनं हायर मॅथ्स घेतलं होतं आणि ती तेवढ्या पिरियड पुरती वेगळ्या वर्गात जाऊन बसायची. हा. तर तो विरह मला सहन झाला नाही. अरे बापरे. तेव्हा मी म्हटलं मी पण हायर मॅथ्स घेणार. तर माझे मित्र मला म्हटले की अरे जोग हायर मॅथ्स खूप कठीण असतं, तुला ते झेपणार नाही. अरे म्हटलं मला लोअर मॅथ्स तरी कुठं सोपं पडतंय. कॉलेजमध्ये सर काही धमाल केलीत, किस्से बिस्से नाही नाही, माझा तेव्हापासून शाळेपासूनच भारतीय शिक्षण पद्धतीवर तो विश्वास उडाला. त्यामुळे मी कॉलेजपर्यंत पोहोचलोच नाही. गणेश सर, तुमच्याकडे यायचं आता मला. तुम्ही शाळेत कॉलेजमध्ये कसे होतात? चेतना कॉलेज नावाचं आमचं एक फेमस कॉलेज आहे. तर तिकडे आम्ही एकांकिका करायला गेलो आणि मुलीच येणार आहे काम करायला नाटकात. तर मग एक एकांकिका केली. तिकडे संसार भारुड अजित भगत दिग्दर्शक होता आणि तो म्हणाला की एक काम कर, ते बाईचं काम तू कर. अरे बापरे. आणि मग मी मिशी काढली. म्हटलं अरे नाही मिशी काढायची नाही वगैरे, पण मिशी काढली वगैरे आणि बाईचं काम केलं मी. वा. आणि ती एकांकिका INT-ला झाली. वा. आणि सगळे तुला आहे रे ॲक्टिंगचं प्राईज, तू डेफिनेटली आहे तुला प्राईज. बेस्ट ॲक्टर 3, बेस्ट ॲक्टर 2 तरी, बेस्ट ॲक्टर 1 नाही. म्हटलं चायला काम बक्षीसच नाही. आता अभिनेत्री बेस्ट ॲक्ट्रेस 3 हे, बेस्ट ॲक्ट्रेस 2 ही मुलगी आणि बेस्ट ॲक्ट्रेस गणेश यादव. वा वा. तर मला एवढं बरं वाटलं, म्हटलं की काहीतरी मेहनत घेतली आपण. आणि त्या संसार भरूडमध्ये मला ॲक्ट्रेसचं INT प्राईज क्या बात आहे. हे खूप युनिक आहे आमच्यासाठी. हे खूप युनिक आहे आज. सर, रजनीकांत यांच्यासोबत तुम्ही काम केलंय, तो अनुभव कसा होता? की रजनीकांतला मी पहिल्यांदा भेटायला गेलो होतो तेव्हा ते उठून उभे राहिले आणि सगळ्यांना वाटलं कोण आलं. तर मी तेव्हा नवीनच होतो, पण रजनीकांत सरांनी एवढी रिस्पेक्ट दिला आणि उठून उभे राहिल्यानंतर बसा म्हटले. आणि मग कसा तुझ्या म्हणजे मला छान तर मला कळलंच नाही हे कुठल्या भाषेत बोलतायत. तर मी म्हटलं मला काही कळलं नाही. छान तुझ्या म्हणजे चांगला म्हणजे एकदम अभिनय आणि इकडं तामिळनाडूमध्ये एकदम असं छान. तर म्हटलं खरं सांगू का सर, तुम्ही इतके मोठे आहात म्हटलं की मी म्हटलं अगदी बाहेर तुमचे फॅन आहेत ज्यांनी रजनीकांत असं अंगावर लिहिले, तुमच्यासाठी मरायला तयार असणारे लोक आहेत. तर ते म्हटलं की बाबा मी इकडं आयुष्य गेलं माझं इकडं प्रसिद्ध होण्यासाठी, पण तू एकच चित्रपट केलास आणि तामिळनाडूतल्या लोकांच्या ब्लडमध्येच आहेस तू, केवळ त्या भारतीमुळं. तर भारती हा तिकडचा मोठा संत, फ्रीडम फायटर, पोएट, कवी असं सगळं होतं. तर मी म्हटलं की तुम्ही कौतुक करा आमचं, पण बॉल आमच्याच कोर्टात टाकणार तुम्ही, पण तुम्ही खरंच ग्रेट आहात. अशी मोठी माणसं बघितल्यानंतर धन्यवाद. क्या बात आहे. आनंद जोग सर, मला गिरीश जोग सरांनी एक किस्सा सांगितला होता. मी सुरुवात करून देतो, किस्सा तुम्हीच सांगाल. की एकदा घरामध्ये तुम्ही एकटे असताना एक उंदीर तुम्हाला खूप त्रास देत होता आणि त्यानंतर तुम्ही एक प्रयोग केला. तर तो प्रयोग काय होता सर? नाही, ते काय झालं होतं, तेव्हा मी घरी एकटा राहत होतो. बायको माहेरी गेली होती का कुठेतरी गेली होती आणि घरात उंदीर झाले होते आणि ते कपडे कुरतडत होते आणि बरंच काय करत होते. तर एक दिवशी म्हटलं पिंजरा लावला पाहिजे, यांचा बंदोबस्त केला पाहिजे. तर मी एक पिंजरा लावला आणि शूटिंगला गेलो आणि रात्री येऊन बघतो तर पिंजऱ्यात उंदीर अडकलेला होता. वा. तुला म्हटलं आता याला टॉर्चर केला पाहिजे, कारण ह्याने मला खूप टॉर्चर केलेलं आहे. अरे बापरे. म्हणून मी ठरवलं की याला शॉक द्यायचा. आ. म्हणून मी ते प्लगमध्ये ती वायर घातली
आणि म्हटलं इकडं असं घातल्यावर त्याला शॉक लागेल अरे बापरे. आणि तो तडफडून मेला पाहिजे ही माझी इच्छा होती. विलन म्हणजे विलनची वृत्ती ना. अच्छा. आणि मी ती वायर त्या पिंजऱ्यात घालायला गेलो आणि ती चुकून वायर त्या लोखंडी गजाला लागली हा त्या पिंजऱ्याच्या. हा. आणि शॉर्ट सर्किट झालं आणि सबंध घरातले दिवे गेले. आणि मला परत सकाळी दुसऱ्या दिवशी 7ची शिफ्ट होती, उठायचं होतं. म्हटलं तर दिवे गेले घरात, पण मेणबत्त्या नाहीत, कुठे सगळी शोधाशोध होती. पण उंदीर आतमध्ये खेळत होता. तेव्हापासून मी उंदराचा नाद सोडलेला आहे. वा. सर तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरला असाल, प्रेक्षक तुम्हाला भेटतात, पण हा कार्यक्रम असा आहे समोर काही प्रेक्षक असतात जे थेट तुम्हाला प्रश्न विचारतात. बघूयात कोणाच्या मनात काही विशेष प्रश्न आहेत का. मिलिंदजी शिंदेना प्रश्न विचारायचा आहे. सर तुमचं गाणं मी अभिनय तर मी नेहमी बघतो सर, तुमच्या फॅन आहे मी, आणि गाणं पण तुम्ही उत्कृष्ट गाता. तर मला गाणं येण्यासाठी काय करावं लागेल सर? गाणं येण्यासाठी तुम्हाला गायनाचा क्लास लावायला पाहिजे. हां. रियाज करा, तुम्हाला गाणं येईल. इतकं सगळं केल्यापेक्षा सर ब्लूटूथनी येणार नाही का डायरेक्ट? दुसरा कोणाला काही चांगला प्रश्न. हा तुम्ही बोला बोला, कुठले आहेत तुम्ही? अयो मद्रास मद्रास मद्रास. हो तिकडून आलाय. आय एम सागर अण्णा आई एम सयाजी बिग फैन. आई एम हो तिकडचे प्रेक्षक आहेत सर. वा वा. पूछने को मेरे को कैसा तो हो रहा है, मतलब सयाजी सर बैठे हैं मेरे सामने, भाई देखता ही इनका पिक्चर. वाह 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 वाह. सयाजी सर यांनी ఎక్కడ ముందే ती पडते तान्नेड देवा आता म्हणजे तुला काय कळलं? हा बोला बोला. मेरा गाड़ी है इडली डोसा का, आपके लिए मेरा गाड़ी का डोसा लेकर आप खाएगा. एक का मेरे को फोटो निकालेगा, मैं फोटो लगाएगा होटल में आपका. एक मैं आता उधर. ये मेरे होटल का डोसा एकदम फर्स्ट क्लास डोसा. तुम कैसा फर्स्ट क्लास काम करता वैसा फर्स्ट क्लास डोसा बनाता मैं. एक घास खाने का, एक घास. ये बघा, मेरे को फोटो निकालने का. एक फोटो निकालो रे, फोटो निकाला. बसा बसा नहीं बसा. नहीं प्रश्न आहे का काही? ऐसा कैसा जाएगा? क्या 1000 रुपए हो गया डोसा का. क्यों? 1000 रुपये? अरे क्यों मतलब? एक डोसा 1000 रुपयाला मिळतो का? आज इन लोगों ने खाया तो 1000 रुपए हो गया ना. उस डोसे का कीमत है. कैसा बात करते तुम? 1000 रुपए मेरे को मांगता है. 1000 रुपए का फोकट में आ गया क्या? एवढे मोठे मोठे माणसं तुम्हाला कळत नाही? तो असले पैसा नहीं है क्या उनके पास? असे रसिक प्रेक्षक येता कामा नये. पैसे घ्या. हाँ, बसा. पैसा मिल गया, बहुत अच्छा. डोसे का पैसा मिल गया. अरे ये 1000 रुपए तुमने दिया, थैंक यू. हाँ. थैंक यू. मेरा ना नारियल पानी का भी धंधा. नारियल लेके आओगे वहीं? मला आनंद जोगांना प्रश्न विचारायचा आहे. अच्छा. सर माझी बायको घाबरत नाही तर मी काय करू? माझ्याकडे पाठवा तिला. मी तिला समजावून शिकवीन कसं घाबरायचं ते. त्यापेक्षा तुमचाच फोटो द्या ना, तिला दाखवतो घाबरेल का? तेच म्हणले ना ते. दुसरा काय प्रश्न? सर मला विचारायचं. सर तुम्हाला विचारायचं. नमस्कार सर. बायको जाम घाबरती सर. कुणाला घाबरते? मला. तुमचं लग्न नाही झालंय ना? हा मग ह्याची बायको घाबरती. तर आज आमच्या या कॅफेमध्ये हे सगळे दिग्गज मान्यवर या ठिकाणी आले. झी मराठी आणि SL विजन यांच्याकडून सर्व पाहुण्यांना मिळतंय एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी याची धमाल करायला काही नवीन पाहुण्यांसोबत भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.